छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट छावाने बॉक्स ऑफिसवरती धुमाकूळ घातलाय। सर्वत्र या चित्रपटाची चर्चा होते। याच दरम्यान अभिनेता कमाल खान यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले। विकिपीडियावरील संभाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह मजकूर खरा इतिहास म्हणून कमाल खानने शेअर केलाय। विकिपीडियावर असलेला मजकूर आक्षेपार्ह आहे। हाच मजकूर खरा असल्याचे सांगत कमाल खान यांनी पोस्ट शेअर केली। यावर नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोट छाटली होती तो इतिहास आहे। त्याचप्रमाणे कमाल खान याने ज्या बोटाने वादग्रस्त पोस्ट शेअर केली अथवा लिहिली ती बोट छाटण्याचे काम शिवरायांचे मावळे करतील असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिलाय। धर्मवीर संभाजी महाराज यांच्याबद्दल निषेधार्ह वक्तव्य जे कमाल खानने केलं आहे त्याचा मी प्रथम निषेध करतो। आणि कमाल खानने जे काही आज वक्तव्य केलं आहे, जे लिखाण केलं आहे ते कुठेतरी एक जेम्स लेम सारखा कुठेतरी हा एक जिहादी विचाराचा मनुष्य होता। आणि तशाच प्रकारचं तो खान म्हटल्यानंतर त्याच्याकडून वेगळी अपेक्षा आपण करणं काय म्हणजे अपेक्षा करणं चुकीचं आहे। खान म्हटल्यावर त्याला साहजिक आहे, त्याला छत्रपती संभाजी महाराजांचा एक द्वेष मनामध्ये असणार आहे, धर्मवीर संभाजी महाराजांचा द्वेष मनामध्ये असणार आहे आणि त्याच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल देखील द्वेष असणार आहे। कारण की शिवाजी महाराज संभाजी महाराज हे महाराष्ट्र आहे, त्यांच्या नावाने महाराष्ट्र ओळखला जातो आणि हे त्यांच्याबद्दल द्वेष करणं म्हणजे त्यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल द्वेष आहे। तर त्या व्यक्तीला ज्या वेळेला यदा कदाचित त्याचा तो कुठं दिसल म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आला किंवा कुठेही त्या दिसल तो म्हणजे यदा कदाचित आम्हाला मुंबईमध्ये जर कुठं आम्ही गेल्यानंतर तो कुठल्या कार्यक्रमात येणार असेल तर ज्या बोटाने त्याने लिहिलं असेल तर त्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाबद्दल काय केलं होतं हे काय वेगळं सांगण्याची गरज नाही। तर ज्या बोटाने त्यांनी आज सोशल मीडियावरती काय लिहिलेलं आहे तर निश्चित त्याचा शाहिस्ते खान म्हणजे कमाल खान नाही तर त्याचा शाहिस्ते खान करण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे केल्याशिवाय राहणार नाही अशी देखील मी तुम्हाला खात्री या ठिकाणी देतो।